माझा परिचय अमृतराव दादाराव देशमुख. तसं जर पाहिलं तर माझा परिचय द्यायची काय आवश्यकता नाही, कारण आपल्या ज्या पद्धतीनं 7 ते 8 राज्यामध्ये ह्या अमृत पॅटर्नमुळं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं आणि त्या अमृत पॅटर्ननं ओळख झाली. सर्वात महत्त्वाचा की अमृत पॅटर्नमध्ये समजा ही जी व्हेरायटी आहे हिचं कॅरेक्टर कसं आहे की बुडाची साईज वाढते खूप. गेल्या वर्षी पण उत्पन्न छान आलं होतं. इतर ज्यावेळेस शेतकरी येतात तर हे व्हेरायटी कोणची आहे म्हणून विचारतात की कावेरी बंपर म्हणून आहे, हे पण व्हेरायटी लावली होती गेल्या वर्षी. कावेरीचं जे वाण आहे बंपर म्हणून जर असं पाहिलं की मनगटासारखं आहे. हे फळफांद्या जे मेन आहेत 3 ते 4 आहेत येतात. याला खूप छान फळफांद्या येतात आणि हे जे फळफांद्या याला 2-2 फळफांद्या असून याचे पण हे जे फळफांद्या एक झाड झाल्यासारखे आहे. हे जे पाहतो एक झिकझॅक सारख्या अशा फळफांद्या येतात. हे फक्त 4 दिवसाला एक फळफांदी येते आणि जसं बरसातीला जे बोंड लागतील, जसा जे बरसातीला जे कापूस आहे तसं आज रोजी वरती शेंड्यापासून ते बुडापर्यंत हिरवागार राहतं. हे जवळपास 60 ते 70% बोंड 5 पाकळ्याचं राहतं. याचं वजन वेट याचं 5 ते 7 ग्रॅमच्या पुढे येते. जरी आपण 5 ग्रॅमचं जरी बोंड पकडलं 60 फळफांद्या येतात. 60 फळफांद्याला आपण 5च पकडायचं. उदाहरणार्थ जर पाहिलं तर आज रोजी पाहणं ही जी फळफांदी आहे आणि येथून जे फळफांदी आहे हिला कैऱ्या आणि बोंड किती आहेत आपण मोजू प्रत्यक्षात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 आहेत. याला 20नं येथं दुसरी एक लगडलेली फांदी यायला जवळच. तर आपण हिला पाहतो की 10च्या वरच आहेत. 20 आणि 10 30. त्याला दोन्हीमधून 30 आहेत. सरासरी आपल्याला एका फळफांदीला जर पाहिलं तर 15 बोंड आहेत. पण 15 बोंड जरी नाही पकडले, आपण 5च बोंड जर पकडले तर 6 पंचे 30 300 बोंड येतील. आणि 5च ग्रॅमचं जर बोंड पकडलं तरी याचं जे उत्पन्न आपल्याला आहे समजा ते गेल्या 3 ते 4-5 वर्षापासून 35 ते 45 क्विंटलपर्यंत उत्पन्न घेत असतो आपण. आणि ते व्हेरायट्या पण त्या पद्धतीच्या असा पाहिजे. या व्हेरायटीत कसं आहे की उंची बूड मोठं होते, उंची वाढते आणि त्याच्यामुळं काय झालं की 100-150 जर बोंड लागले तर इतर कंपन्याचे जे बोंड लागलेले आहेत झाड उभं राहत नाही. परंतु हिचं बोंड मोठं बुडाचा आकार मोठा असल्यामुळं होता असतो हे झाड पडतच नाही. आज रोजी आपण बघतो की एकही समजा बोंड खराब झालं नाही, सडलं नाही. आजही समजा जसा बरसातीत कापूस फुटे उदाहरणार्थ हे जे पाहतो की नाही आपण हे पान एकदम अलगत यायला हातात असं सर्व पूर्ण जरी आपण जरी पाहिलं येऊन येतं जरी बघितलं समजा तरी आज रोजी याच्यामध्ये एकही समजा बोंड किडकं नाही आणि बोंड सड नाही. परंतु जे कृषी विभाग वगैरे जे म्हणतो समजा की पहिल्यांदाच कापूस घ्या नंतर काढून टाका आणि नंतर काय होते की आपला खर्च निघत नाही. हे जे काय पद्धत आहे 5-1-7-1 5-1-7-1 काय बरेच शेतकऱ्याचं म्हणणं पडते की आमच्या या शेतामध्ये फटाच मिळत नाही, दाटण होते. परंतु ही पद्धत कशी आहे की या पद्धतीमध्ये झाडाची संख्या खूप वाढते. उदाहरणार्थ हे जे झाड आहे 6 स्क्वेअर फूटवर झाड बसते आणि इतर पद्धतीचं 4-2 लावलं तर 8 स्क्वेअर फूट बसते, 3x3 लावलं तर 9 स्क्वेअर फूट बसते. आणि दुसरी गोष्ट की या पद्धतीत खर्च फार कमी होतो. समजा इतर पद्धतीमध्ये कसं आहे की तासाची संख्या जास्त आणि झाडाची संख्या कमी. परंतु या पद्धतीत काय झाले की झाडाची संख्या जास्त आणि तासाची संख्या कमी. इतर शेतकरी काय करतात की 3 फुटानं ड्रीप टाकते तर आपण टाकतो 6 फुटानं. इतर शेतकरी 3 फुटानं निंदन करतात, आपण करतो 6 फुटानं. बियाणं जे लावते तर शेतकरी 3 फुटानं लावते तर आपण लावतो 6 फुटानं. खतं पण त्याच पद्धती आता शेतकरी इतर 3 फुटानं लावते तर आपण 6 फुटानं लावतो. यामध्ये काय झाले की सूर्यकिरण खूप चांगल्या पद्धतीचं भेटते, हवा पण खेळती राहते. सुरुवातीला काय होते की ज्यावेळेस 3 फूट 4 फूट ज्यावेळेस शेतकऱ्याचा कापूस होते त्यावेळेस ते फटा मिळून जाते आणि फटा मिळाल्यामुळं काय झालं की ते खालचा माल लागणं बंद होते आणि वरचाच लागते. परंतु या पद्धतीमध्ये वरती शेंड्यापासून ते बुडापर्यंत ते सूर्यकिरण पडत असल्यामुळं फोटोशन करण्याची क्रिया वाढली. फुकटाचं अन्नद्रव्य पण मोठं प्रमाणात घेते आणि खर्च याच्यात फार कमी होऊन झाडाची पण संख्या जास्त होते आणि प्रत्येक गोष्टीची याच्यात खर्चात फार बचत होते. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की सूर्यकिरण आणि पट्टा पद्धत याला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे मी.